त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवा त्वमेव सर्वं मम देव देवा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री पंचावतार उपार महोत्सव नेरूळ मुंबई आपणा सर्वांच्या सहकार्याने मदतीने सहयोगाने होत असलेला हा श्री पंचावतार उपहार महोत्सव, या मंदिराचे व्यवस्थापन पूजनीय हंसराज दादाजी पंजाबी यांचा माझा संपर्क झाला। मला काही कारणास्तव इकडे यायचं होतं, तर ते बोलले की या ठिकाणी श्री पंचावतार उपहार महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे, तेव्हा तुम्ही आपण यावं। अंदाजे 2-3 वर्षापूर्वी मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या वेळेला आलो होतो। त्यावेळेला आपल्या आश्रमातली देवपूजा होती आणि 3 दिवस या ठिकाणी प्रवचन भजन ही सेवा स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या कृपेने सादर केली। या मंदिराचे ट्रस्टीजन, ज्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या सर्वांचा पूर्वपरिचय आहेच। दुनगरे साहेबांच्या घरी पण देखील आम्ही लहान असताना आमच्या गुरुसोबत राहत होतो। पावडे साहेब अमरावतीचे आहेत, चौधरी साहेबांचाही परिचय झालेलाच आहे। आपण सर्व सद्भक्त मंडळी, वासनिक नामधारक, आपणा सर्वांचं तुमच्याकडून अभिनंदन करतो, कारण हे सगळेही देवाचे, देव देईल ते आपुले। जीवाचं स्वतःचं असं काहीच नाही की जो की स्वतः जीव स्वतः जीव परमेश्वराला अर्पण करू शकेल असं जीवाजवळ काहीच नाही। स्वामी श्री चक्रधर म्हणतात की मरमर शौच्या जीवा तू ते काही असे, मा काही देशी, तुझ्याजवळ तुझं काय आहे जे तू मला अर्पण करू शकशील। म्हणून भगवंताने, स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आपल्याला काय मागितलेलं आहे, तर आपल्याला आपल्या जीवनातली वेळ मागितलेली आहे। आपल्याला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी पैशाची अर्चना केली नाही आपल्याकडे। तुमचा भाव, तुमचं चित्त आणि जीवनातली वेळ ही परमेश्वराला अपेक्षित आहे। एक भक्त म्हणतो की माझ्याकडे अपार संपत्ती आहे, त्या अपार संपत्तीने मला परमेश्वर मिळेल। परमेश्वर म्हणतात की द्रव्य संपत्ती देव न पविजे। नुसतं द्रव्य जर आपल्याजवळ असेल तर त्या द्रव्याने परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होत नाही। पुत्र संपत्ती परमेश्वर न पविजे। जर आपल्याकडे 1, 2, 4 आपल्याला पुत्र असतील तर ते पुत्र आपण संपादले परमेश्वराला, तर देव मिळेल का, तर नाही। तर ज्या जीवात्म्याला परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचा आहे त्या जीवात्म्याने स्वतः आपल्या जीवनातली वेळ परमेश्वराला अर्पण करावी लागते। आपण स्मरण करतो म्हणजे काय करतो, परमेश्वराला आठवतो, परमेश्वराचं चिंतन करतो। म्हणजे आपल्या जीवनातली जी वेळ आहे ती काय करतो, आपण परमेश्वराला समर्पित करतो, परमेश्वराला आपण वेळ देतो। आपण सर्व सांसारिक गृहस्थ, संसारामध्ये आपल्याला वेळ नाही आहे का वेळ, आणि मुंबईतल्या माणसाला तर बिलकुल नाही। एका मिनिटाचा तो हिशोब लावतो। 1 मिनिटाने जर आपली लोकल सुटली तर आपण दुसऱ्या लोकलसाठी बेचैन होतो। किंबहुना ऑफिसमध्ये जायला 1 मिनिट जरी वेळ झाला तर बॉस काय म्हणेल, साहेब काय म्हणतील याची चिंता आपल्याला असते। तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे, वेळ। आणि त्या वेळेचं महत्त्व मुंबईकरांना आहे, त्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही।
आणि भगवंताने आपल्याला काय मागितलेलं आहे? जीवनातली वेळ, की तू मला जीवन समर्पित कर. स्वामी श्री चक्रधर काय म्हणतात की तुझे अनंत जन्म वाया गेली. मेळीये जन्म दिदले, मोळीये जन्म दिदले, शिवणिया दिदली. शिवणकाम करताना जन्म तुमचे गेले, मोळी आणता आणता जन्म गेले, मेळी दिले म्हणजे बायकोला दिले, बायकोचं म्हणतं करता करता जन्म गेले. तेने करून परमेश्वर प्राप्त होत नाही. स्वामी श्री चक्रधर अत्यंत काकुलतीने तुम्हाला दान मागतात. सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, सर्व अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे, पण तो देखील आपल्याला काय मागतो? दान मागतो. आणि आपल्याजवळ देण्यासारखं काय आहे? स्वामी म्हणतात की मरमर सौच्या जीवा तू ते काही असे मा काही देशी, असं स्वामींनी म्हटलेलं आहे. फक्त आपल्याजवळ काय आहे तर आपला वेळ. काय आपल्याजवळ सगळ्यात महत्वाचं? वेळ. आणि तीच परमेश्वराला पाहिजे आहे. तुमची द्रव्य संपत्ती नसली तरी चालेल, तुम्ही काहीही नाही दिलं तरी चालेल, परंतु परमेश्वराला काय अपेक्षित आहे? वेळ. आणि आजचा हा माणूस वेळच देऊ शकत नाही. म्हणून आपण धर्माच्या दृष्टीने माघारलेलो वाटतो. परंतु आपल्याला धर्मामध्ये अष्टोप्रस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे की काम करते रहो, नाम जपते रहो. जर परमेश्वराचा निरंतर ध्यास आपल्या मनामध्ये जर असेल तर तो परमेश्वर नित्य आणि निरंतर आपल्याजवळच असतो. तो कुठे इतरत्र नाही. तो इथे पण आहे, तो सर्वत्र आहे, तो माणसाच्या हृदयामध्ये आहे. स्वामींनी म्हटले की अनंत सामाये तेथ आणि न सामाये. ज्या हृदयामध्ये अनंत सामावलेला असतो, अनंत म्हणजे या ठिकाणी परमेश्वराला म्हटलेला आहे अनंत. तो परमेश्वर ज्या हृदयामध्ये सामावलेला असतो त्या ठिकाणी मग आणि काही सामावत नाही, म्हणजे त्याला काही बाकीचं सुचतच नाही. आणि ज्या हृदयामध्ये अनेक काही सुस्त, अनेक काही विकार विकल्प कचरा भरलेला असतो त्या ठिकाणी अनंत म्हणजे परमेश्वर स्थिरावत नाही, थांबत नाही. हे कुणाला सांगण्याची गरज नाही, हे प्रत्येकाच्या अनुभवाचंच आहे की आपण एक विचार करीत असताना दुसरा विचार आपला आपण त्यावर कार्य करू शकत नाही. एक विचार करीत असताना एकच विचार आपण कार्य करतो, त्यालाच आपण अनुसरू शकतो. तसं परमेश्वर म्हणतात की तू मला अनुसर. अनुसर म्हणजे काय तर आपल्या जीवनातली जी वेळ आहे ती माझ्यासाठी खर्च कर. आपण वेळ खर्च केली म्हणजे सर्वस्व खर्च केल्यासारखं आहे. तुम्ही आज घरदार सोडून या ठिकाणी आलात म्हणजे काय खर्च करताय? येण्याकरता पैसे तर खर्च केलेच, त्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. परंतु सर्वात महत्त्वाचं काय की तुम्ही पहिला भाव परमेश्वराला दिला की आज आपल्याला नेरूळ मंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी श्री पंचावतार उपहार महोत्सवाचं आयोजन आहे. त्या ठिकाणी आपली ही जीवनातली जी वेळ आहे ती या ठिकाणी द्यायचं आहे. आता तुम्ही 100% इथे आलात की 40% आलात की 60% आलात हे तुमचं तुम्हालाच माहिती. कारण कोणी 100% या ठिकाणी येतं, कोणी 60% येतं, कोणी 70% येतं. कारण घरातले कामं त्याला आठवतात की आज जेवण झाल्यानंतर म्हणजे प्रसाद घेतल्यानंतर, महाप्रसाद घेतल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे आणि घरी गेल्यानंतर मग अमुक अमुक काम करायचं आहे. म्हणजे तुम्ही काही टक्के तिकडे विभागले गेले आहात, 100% तुम्ही इथे आलेले नाहीत. भगवंताला जर तुम्ही 100% दिला तर 100% मार्क तुम्हाला मिळतील, 100% फळ देखील तुम्हाला मिळेल. 100 पैकी 100. आता 100 पैकी 100 घ्यायचे की 40 घ्यायचे की 60 घ्यायचे हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. ते परमेश्वराकडे नाही, माझ्याकडे नाही, कुणाकडेच नाही. कारण परमेश्वर हा काय वाटाड्या आहे. स्वामींनी सांगितलं माळेकाराच्या दृष्टांतामध्ये की मी या जीवाला 2 वाटा प्रकाशतो. 2 मार्ग जे आहेत ते सांगतो. जसा एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये उभा आहे, जिथून 2 वाटा फुटलेल्या आहेत त्या ठिकाणी एक वाटसरू येतो आणि त्या शेतकऱ्याला विचारतो की बाबा रे ही वाट कुठे जाईल, ही वाट कुठे जाईल. तर तो माळेकार जो असतो तो त्याला दोन्ही वाटा प्रकाशतो, दोन्ही वाटा सांगतो की बाबा रे या वाटा जाशी तर नगरापुरा पाटणावर पडा होशी. म्हणजे या वाटेने जर तू गेला तर तुला नगर लागेल, पाटण लागेल, पूर लागेल. या वाटेने जर तू गेला तर तुला नगरच मिळतील. आणि या वाटा जाशी तर चोरे नागवी जशी का वाघे खाई जशी.
या वाटेने जर तू गेला तर तुला जंगल लागेल, वन लागेल, आणि मग त्या जंगलामध्ये वनामध्ये तुम्हाला चोर मिळेल, वाघ मिळेल, हिंस्र स्वापद मिळतील, ते तुला खाऊन टाकतील. चोरे नागवी जशी का वाघे खाई जशी, तुला वाघ खाऊन टाकेल किंवा चोर तुला लुबाडतील. म्हणजे परमेश्वर आपल्याला काय करतो की दोन वाटा प्रकाशतो. परमेश्वर आपल्याला ज्ञान सांगतो. स्वतः परमेश्वर आपल्याला हात धरून नेत नाही. का नेत नाही? तर ती जीवाची स्वातंत्र्य. कारण प्रत्येक जीव हा कर्म करण्याकरता स्वतंत्र आहे. त्याच्या कर्मामध्ये परमेश्वर ढवळाढवळ करीत नाही. का करत नाही? की तुम्ही स्वतःहून तुमचं तन, तुमचं मन आणि चित्त हे परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. तो तुमचा अधिकार आहे. त्या अधिकारामध्ये परमेश्वर ढवळाढवळ करीत नाही. जर सर्वच परमेश्वराने जर केलं तर मग आपल्याला पंचावतार करायची गरजच राहिली नसती. आपल्याला भाव अर्पण करायची गरजच राहिली नसती. आपल्याला सेवा करायची गरजच राहिली नसती. आपल्याला स्मरण करायची गरजच राहिली नसती. कारण वाटेवर देखील आपल्याला जर परमेश्वर घेऊन जातोय तर आपल्याला करायची गरजच काय? सर्वस्वी तो करतोय. परंतु काही गोष्टीमध्ये परमेश्वराने आपले अधिकार आपल्याला देऊन टाकलेले आहेत की हे तुम्हाला करावं लागणार आहे. मी तुम्हाला काय सांगेल? ज्ञान सांगेल की तुम्ही परमेश्वराचं चिंतन करावं, परमेश्वराचं नामस्मरण करावं, चित्तवित्त काय आहे तिने परमेश्वराला अर्पावी, हे परमेश्वर नियम आपल्याला सांगतो. परंतु त्या नियमावर चालण्याचं जी स्वातंत्र्य आहे ती आपल्याला धारण करावे लागते. त्याची निवड आपल्याला करावी लागते. जर तुम्ही ज्ञान सांगितल्यानंतर देखील जर परमेश्वराचं म्हणतलं केलं नाही, परमेश्वराचं ऐकलं नाही, तर परमेश्वर दोषी ठरेल का? नाही. त्याचा दोषी कोण ठरवतो? आपण ठरवू. जर तुम्हाला एखादा पेपर द्यायचा आहे, परीक्षेला आपल्याला जायचं आहे, तुम्हाला ज्ञान झालेलं आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे, परंतु तुम्ही जर लिहिलंच नाही तर तुम्ही पास होसाल का? नाही होणार. आपण पास होऊ शकणार नाही. त्याप्रमाणे परमेश्वराने दोन वाटा प्रकाशानंतर आपण परमेश्वराने सांगितलेल्या मार्गावर जर आपण चाललो नाही तर आपल्याला तो परमेश्वर मिळेल का? नाही. म्हणजेच कर्म करण्याविषयी आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे याविषयी प्रत्येक जीवात्मा कसा आहे? स्वतंत्र आहे. उपदेश घेतला म्हणजे आपल्याला परमेश्वराच्या मार्गामध्ये प्रवेश मिळाला. साधू संतांकडून ज्ञान प्राप्त झालं म्हणजे दोन वाटा आपल्याला प्रकाशल्या. आता जायचं कुठे आहे हे आपण ठरवू शकतो. हे परमेश्वराने आपल्याला अधिकार दिलेला आहे की त्या ठिकाणी आपण मार्ग निवडू शकतो. इथपर्यंत जीवाची स्वातंत्र्य परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे आणि दर्शवून दिलेली आहे. स्वतः श्री चक्रधर स्वामी ज्या वेळेला या भूतलावर विद्यमान होते त्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या जीवात्म्याला अनेक प्रकारे समजावून सांगितलं आहे. अनेक प्रकारे काकुळतीला येऊन या जीवात्म्याला विनंती केलेली आहे. परमेश्वर देखील विनंती करतो. फार जुना एक कवी होता, कवी प्रदीप, ऐकला असेल तुम्ही, जे वयस्कर लोक त्यांनी तर ऐकलेलं आहे. त्याने एक भजन लिहिलं होतं खूप सुंदर की तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली. स्वतः परमेश्वर तुमच्या दारात येतो, तुम्हाला दान मागतो, तुम्हाला तुमची वेळ मागतो, तुम्हाला त्याची झोळी भरवून द्यायची आहे. आता तुम्हाला द्यायचं दान की नाही द्यायचं आहे हे मात्र तुमची स्वातंत्र्य आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, जे मंडळी या ठिकाणी आलेत ते सर्व परमेश्वराच्या वतीने धन्यवादास पात्र आहेत. कारण तुम्ही तुमच्या जीवनातली ही अमूल्य वेळ परमेश्वराच्या कार्याकरता, परमेश्वराच्या निमित्त ही खर्ची घालत आहे आणि ती महत्वाची आहे. हीच वेळ जेव्हा तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेला ती वेळ तुमच्या कामी पडणार आहे. काय म्हटलं मी? की ही जी तुम्ही खर्चिलेली वेळ आहे ती तुमच्यावर जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुमच्या कामी पडणार आहे. म्हणून परमेश्वराला काय अर्पण करायचं आहे? जास्तीत जास्त वेळ. म्हणजेच काय करायचं आहे? भगवंताला आठवायचं आहे. मग भगवंताची सेवा जीवात्मे अनेक प्रकारे करू शकतात. आता डॉक्टर साहेब आहेत, यांचं कार्य आहे इंजेक्शन देणं, गोळ्या देणं, शुश्रूषा करणं. आणि शुश्रूषेला ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये एक प्रेमाचा उपाय सांगितलेला आहे की आपल्या पडल्याची शुश्रूषा कीजे. म्हणजे आपला जो पडलेला आहे, साधनवंत आहे, परमेश्वराला अनुसरलेला जीवात्मा आहे, परमेश्वराचा नामधारक आहे, त्याची सेवा करणं म्हणजे काय आहे? परमेश्वर त्यावर एवढं संतुष्ट होतात की त्याची शुश्रूषा केल्याने परमेश्वर स्वतःचं प्रेम त्याला संपादतात. परमेश्वराचं जे प्रेम आहे ते उत्तम आहे. ज्ञानापेक्षाही प्रेम
उत्तम आहे, परंतु ते आपल्याला मिळत नाही. ते कशाने मिळतं? तर ते अन्नदानानेच मिळतं. प्रेम देखील अन्नदानानेच मिळतं, ज्ञान देखील अन्नदानानेच मिळतं. फक्त काय फरक आहे? तर पात्रभेद. कुण्या पात्राच्या ठिकाणी आपल्याला भजन घडलं त्यानुसार आपल्याला ज्ञान आणि प्रेम निर्माण होतं, निष्पन्न होतं. प्रत्यक्ष परमेश्वर अवतार जर आपल्या ठिकाणी आले, आपलं भजन स्वीकारलं, आपलं अन्नदान स्वीकारलं, तर त्याने आणि आपला भाव जर निष्काम असेल, निर्हेतुक असेल, तर आपल्याला काय निर्माण होतं? परमेश्वराचं प्रेम. आणि परमेश्वराचं प्रेम हे कसं आहे? ते ज्याला होतं, ज्या जीवात्म्याला होतं, त्याचा मार्ग हा निश्चितपणे परमेश्वर प्राप्तीला जाणारा ठरतो. परंतु ज्ञान झाल्यानंतर त्याची काही शाश्वती देता येत नाही की हा निश्चितपणे परमेश्वर पदाला जाईल, याची काही गॅरंटी देता येत नाही. कारण ज्ञान म्हणजे त्यामध्ये आपल्याला परमेश्वराने जे सांगितलेलं ते करावं लागतं, आचरावं लागतं आणि त्याचा शेवट आपल्याला करावा लागतो. म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होईपर्यंत आपल्याला अढळ निश्चल आपला भाव परमेश्वराला समर्पित करावा लागतो. ज्ञान म्हणजे काय? तर एखादा पैलवान कुस्ती करण्याकरता उतारला आखाड्यामध्ये, निश्चितपणे जिंकेल की हारेल याची काही शाश्वती नसते. तसं हे ज्ञान आहे की ज्ञान झालं, परमेश्वराच्या मार्गावर आरूढ झाला, उपदेश घेतला, संन्यास घेतला, अनुसरण घेतलं, परमेश्वराच्या मार्गावर चालू लागला. परंतु अडथळे, खाच खळगे, उंच टेकडे, उतार खूप आहेत. या सर्वांना पार करून जो जातो तो परमेश्वर पदाला प्राप्त करून घेतो. परंतु प्रेमियाचं तसं नाही. ज्या जीवात्म्याला परमेश्वर अवतार प्रेम देतात, आता हे मी तुम्हाला नुसतं सांगतोय असं नाही, तर तुम्ही ऐकलेलं आहे की स्वामी श्री चक्रधर महाराजांनी स्वतः 22 तिच्या घरी जाऊन प्रेमाचं दातृत्व केलेलं आहे. आणि प्रेमियाचं वर्तन कसं असतं, प्रेमियाला नेमकं मिळतं काय, प्रेमियाला दर्शन काय आहे, हे सर्व तुम्ही मुंबईकर नेहमी ऐकता. तुम्हाला काही पुन्हा मला सांगायची गरज नाही, पण सांगावं याकरता लागतं की जीवाचं जे ज्ञान आहे, तुमचं असो की माझं असो, या ज्ञानाला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी काय म्हटलेलं आहे? मनुष्याचं कोणतं ज्ञान आहे? खंड ज्ञान. आपण जे ग्रहण केलं किंवा आज तुम्ही जे ग्रहण करीत आहात ते किती दिवस तुमच्या लक्षात राहणार आहे? किती दिवस राहू शकतो बंधन? 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस. त्या ज्ञानाचं जर चिंतन आपण केलं नाही, त्या ज्ञानाला पुन्हा पुन्हा आपण जर घोटलं नाही, गोकमपट्टी केली नाही, तर ते विसरून जातं. एक वेळा ऐकलं विसरून जातं. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक चित्रपट बघितले असतील, बघितलेत ना? आम्ही पण बघितले, तुम्ही पण बघितले. ते राहतात का लक्षामध्ये? पुन्हा पुन्हा त्याच धाटणीचे चित्रपट आपण बघतो, तरी देखील आपलं मन तृप्त होत नाही. म्हणजे आपलं ज्ञान काय आहे? खंड ज्ञान आहे. आपण विसरतो. एखादा वकील जरी असला तरी त्याला ते पुन्हा पुन्हा पुस्तकं चाळावीच लागतात, पुन्हा पुन्हा पुस्तकं पाहावीच लागतात. नित्य आणि निरंतर त्याला पाठांतर करत राहावं लागतं. म्हणून तुम्ही मुंबईकरांनी सर्व प्रवचन, भजन, कीर्तन, अनेक प्रकारचे निर्णय, निर्वच, लीळा सर्व ऐकलेले आहेत. त्याबद्दल काही एक वाद नाही. परंतु का सांगतो आहे की स्वामींनी सांगितलं की आपलं जे ज्ञान आहे ते कसं आहे? खंड ज्ञान आहे. त्याला खंड पडतो, अखंड नाही ना. आपण अखंड आपल्याजवळ काही राहत नाही, म्हणून आपल्याला ते ज्ञान पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला धार्मिक सोहळ्याचं आयोजन करावं लागतं. मंदिरामध्ये याकरताच पुन्हा पुन्हा आपल्याला आयोजन करावं लागते की आपण विसरतो. जर आपण कुठल्याच सत्संगामध्ये गेलो नाही, कुठल्याच आपण सत्संगाचा स्पर्श आपल्याला जर लाभला नाही, तर आपलं जीवन हे कोरडं निष्कृष्ट होऊन जातं. परमेश्वराविषयी जी आवडी आहे आपल्याला ती राहत नाही, साधनाविषयी जी तळमळ आहे ती आपल्याला राहत नाही. म्हणून आपल्याला या महोत्सवाचं आयोजन करावं लागतं. साधू संतांच्या दर्शनाने, कोणाच्या दर्शनाने काय लाभ होईल सांगता येत नाही. कोणाच्या दर्शनाने वेद होतो, कोणाच्या म्हणण्याने बोध होतो. ह्या सत्संगामुळे आपल्याला परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्याचा आपल्याला स्पर्श होतो, त्याचा ओलावा आपल्याला मिळतो. म्हणून आपल्याला सत्संगाचं आयोजन करावं लागतं. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराच्या
सत्संगाचं आयोजन केलं जातं, धर्मवार्तेचं आयोजन केलं जातं, त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर विद्यमान असतात असं स्वामींचं म्हणणं आहे. ज्ञानी साधुसंत तुम्हाला जे काही सांगतात ते आपल्याजवळचं काही नाही, परमेश्वराने जे सांगितलेलं आहे. आता परमेश्वर म्हणजे कोण, तर आपले देव आपण बघितलेले आहे. अनेक धर्मपंथ असे आहे जगामध्ये की त्यांनी त्यांचा देव बघितलेला नाही, नुसतं कानोकानी ऐकून ते त्यांच्या धर्माची उपासना करतात. परंतु आपण भाग्यवान आहोत, आपला जो परमेश्वर आहे, आपला जो देव आहे तो कशा प्रकारे अवतरतो ते आपल्या परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. कशा प्रकारे समाजामध्ये येतो, कशा प्रकारे मनुष्याचे धर्मांगी करतो, कशा प्रकारे देवतांचे धर्मांगी करतो, कोण्या क्रियेचा स्वीकार करतो, कोणती क्रिया वाया जाते, हे सर्व आपल्या परमेश्वराने आपल्या समाजामध्ये येऊन प्रत्यक्ष आपल्यामध्ये मिसळून मानव वेश धारण करून आपल्याला सांगितलेलं आहे. स्वतः श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. त्याच धाटणीला अनुसरून आपण देखील स्वामी श्री चक्रधर महाराजांना काय समजतो, काय मानतो, तर स्वामी श्री चक्रधर पण हे श्रीकृष्ण महाराजांचेच अवतार आहेत. श्री गोविंद प्रभूजी महाराज ज्यांनी रुद्रपूरला स्वतः द्वारकेचं दर्शन करविलं म्हणजेच श्री कृष्ण चक्रवर्ती महाराजांचे श्री गोविंद प्रभू अवतार आहेत. श्री चक्रधर स्वामींनी श्री गोविंद प्रभू महाराजांना, सारंग पंडितांना, पैठणला स्वतः श्री गोविंद प्रभू महाराज दाखवले. तर आपली जी अवताराची जी ही परंपरा आहे, ही परंपरा आपल्याला कुठपर्यंत नेते, तर श्री दत्तात्रेय प्रभूजी महाराजापर्यंत नेते. आज आपण एक विचार करूया की दत्तात्रेय प्रभूजी महाराज म्हणजे काय आहेत, तर चतुर्युगी अवतार. 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग आणि कलियुग. या चहुयुगामध्ये विद्यमान असलेला अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभूजी महाराज. श्री चक्रधर स्वामी आज देखील उत्तरापंथीला विद्यमान आहेत. काटोल कांती नगरीला श्री चक्रधर महाराजांनी उधळीनाथापासून वयस्तंभिनी नावाच्या विद्येचा स्वीकार केला. त्या विद्येला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी थोडी दुरुस्त करून घेतली. स्वामींचा जो देह आहे, स्वामींचा जो पिंड आहे तो कसा आहे, 32 लक्षणांनी युक्त आहे. स्वामींचा जो वर्ण आहे तो कसा आहे, तर चांपे गौर. चाफ्याचं फुल आपण बघितलंय, त्याच्या शेवटी जो पिवळसर आणि पांढरा रंग असतो, असा श्री चक्रधर स्वामीचा वर्ण आहे. 32 लक्षणांनी युक्त आहे. घनपिटलिया म्हणजे पहिलवानकीचं देह आहे, कारण स्वामी श्री चक्रधर महाराज भडोच्या नगरीचे राजकुमार आहेत. त्यांचा जो देह आहे हा राजकुमाराचा देह आहे. घनपिटली अशी मूर्ती, पैलवानीनी तंदुरुस्त झालेला देह आहे. आणि त्या देहाला पाहून उधळीनाथ मनामध्ये कल्पना करतात की माझ्याजवळ जी विद्या आहे वयस्तंभिनी नावाची, ती या पुरुषाला जर दिली तर या विद्येचं भलं होणार आहे. खऱ्या अर्थाने या देहाला, हा जो देह आहे याला ही विद्या द्यावी म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांना ती विद्या देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु दुरून विद्या ती स्वामींनी घेतली नाही. मग स्वामींना त्यांनी आपल्या आतमध्ये बोलवलं, प्रार्थना केली की जी जी माते वयस्तंभिनी नावाची विद्या असेल ती आपण स्वीकार करावी. मग स्वामींनी स्वीकार केली. म्हणजेच आपल्याला काय करावं लागतं की जेव्हाही परमेश्वराला कुठला पदार्थ आपल्याला अर्पण करायचा असतो, तो मग कितीही उत्तम असो, कितीही चांगला असो, तो प्रार्थना करूनच परमेश्वराला विनंती करावी लागते की भगवंता आपण हे स्वीकार करावं. कारण परमेश्वराजवळ कुठल्या गोष्टीची कमी नाही, कुठल्या विद्येची कमी नाही, कुठल्या द्रव्याची कमी नाही, कुठल्या धनधान्याची कमी नाही, कुठल्या माणिक मोत्याची कमी नाही. जेव्हा आपण परमेश्वराला देतो म्हणजे काय करतो, वस्तू हे एक माध्यम असतं. वस्तू काय असते, माध्यम असतं. तुम्ही आम्हाला दक्षिणा लावता, तुम्ही आम्हाला वस्त्रदान देता, आनंद, हे काय आहे, हे माध्यम आहेत. परंतु याच्यामागे जी भावना असते ना, ती भावना स्वीकार्य असते. जर भावना नसेल तर मग तो लोक काम करणाऱ्यालाही वस्तू देतात ना, गाडी पुसणाऱ्याला वस्तू देतात, एखादं काम कोणी केलं त्याला वस्तू देतात. मग त्या वस्तू देण्यात आणि ह्या वस्तू देण्यात काय फरक राहणार आहे, कुठलाच फरक राहणार नाही. परमेश्वराला आपण वस्तू अर्पण करतो, परमेश्वराला कुठली एखादी गोष्ट आपण अर्पण करतो, त्यामध्ये मागे काय आपली भावना, आणि त्या भावनेचा स्वीकार परमेश्वर करतात. वस्तू हे माध्यम आहे. आता या ठिकाणी आपण श्री पंचावतार उपार महोत्सवाचं आयोजन केलं. अनेक पदार्थ आपल्याला आता बघायला मिळणार आहेत. परमेश्वर एवढे पदार्थ खातील का,
किंवा एखादा मनुष्य आपल्या आहारापेक्षा जास्त खाऊ शकत नाही, खाल्लं तर मग डॉक्टर साहेबाकडे जावं लागेल, बरोबर ना? खाऊ शकत नाही. आपण देखील रोज उपहार दाखवताना परमेश्वराला एक मनुष्य खाईल त्या मनुष्याच्या मनाने उपहार दाखवतो. मग पंचोत्तर उपहारामध्ये आपण तसं करतो का? अनेक जण अनेक पदार्थ आणतात आणि त्या पदार्थाचं अर्पण परमेश्वराला करतात. मग परमेश्वर ते पदार्थ ग्रहण करतात का? नाही. तर त्या पदार्थामागे असलेली जी भावना आहे, पदार्थ अर्पण करण्याविषयी जो भाव आहे, कोणता भाव आहे? की परमेश्वराने माझ्या या क्रियेचा, माझ्या या अन्नाचा स्वीकार करावा. आपण उपहार कुठे दाखवतो? विशेषासमोर. परंतु विशेष काय आहे? परमेश्वराचं साधन आहे. काय आहे? परमेश्वराचं साधन आहे. साधनाची काय व्याख्या आहे? साध्या ते दे ते साधन. जे साध्याला नेतं आपल्याला त्याला साधन असं म्हणतात. आता आपल्याला वडाळ्याला जायचं आहे, तिथून आपण लोकल पकडतो आणि वडाळ्याला जातो. म्हणजे लोकल काय आहे? आपलं साधन. साध्य काय? आपल्याला वडाळ्या मंदिरात जायचं हे आपलं साध्य आहे. त्या साध्यापर्यंत ते घेऊन जातं, त्या पदार्थाला आपण साधन असं म्हणतो. आता हे विशेष, हे चतुर्विध साधन, यामध्ये विशेष आले. विशेष म्हणजे स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक, हे साध्याला नेणारे आहेत. म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीला आपल्याला घेऊन जाणारे आहे. म्हणून याला आपण भजतो, पूजतो, वंदन करतो. उपहाराच्या ठिकाणी अनेक प्रकारचा जो आपला भाव आहे, त्यामागे मग आपण सकाळी उठतो, 3 वाजता उठतो. रष्टीची मंडळी कालपासून या कामी लागलेली आहे. म्हणजेच तुम्ही काय करतात की आपल्या जीवनाची जी वेळ आहे ती परमेश्वराला अर्पण करताय. तयारी करायची म्हणजे काय लागतं डॉक्टर? पैसे तर लागतातच. पैसे आहे पण वेळ जर नसेल तर काम होईल का? तर काम होत नाही. तर वेळ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. वेळेच्या मागे जी भावना आहे ती त्यापेक्षा महत्त्वाची आहे. जर भाव नसेल, नुसतं करायचं म्हणून जर करत असेल तर परमेश्वर तो पदार्थ स्वीकार करत नाही. म्हणून पंचअवतार उपहार करताना आपल्याला आपला भाव महत्त्वाचा आहे. आपला भाव जर नसेल तर पंचअवतार उपहार काय, दशावतार करून आपल्याला काही फायदा होणार नाही. म्हणून आपल्या भावनेने आपण जे काही परमेश्वराला अर्पण करू ते मात्र निश्चितपणे परमेश्वर स्वीकार करतात. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज दुर्योधनाच्या घरी जातात. दुर्योधनाची पत्नी 6 महिन्यापासून पदार्थ तयार करते की श्रीकृष्ण महाराज येणार आहे, श्रीकृष्ण महाराज येणार आहे. श्रीकृष्ण महाराज दुर्योधनाच्या घरी जातात. दुर्योधन त्यांना विनंती करतो की माझ्याकडे भोजनासाठी चलावं. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की भोजन ज्याच्या ठिकाणी भाव आहे, सख्यत्व आहे, त्याच्या घरीच केलं पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज दुर्योधनाचे अनेक उत्तम उत्तम पदार्थ त्यागून कोणाकडे जातात? विदुराकडे जातात. आणि विदुराच्या घरी बसलेल्या विदुराच्या घरी काय स्वीकार करतात? तर घाटा स्वीकार करतात. आणि त्याचा तो भाव इतका असतो की ते घाटा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना आवडत नाही. म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज चतुर्भुज होतात आणि चतुर्भुज 4 हात धरून ती पत्रावळी सांभाळतात. जर भाव असेल तर परमेश्वर आपल्या क्रियेचा स्वीकार करतो. आणि भाव जर नसेल तर या पदार्थाला काही किंमत राहत नाही. कारण त्या पदार्थाची काहीच किंमत नाही. किंमत कशाची आहे? तुमच्या भावनेची आहे, तुमच्या भावाची आहे. आणि तुम्ही भावनायुक्त जर वेळ समर्पित करीत असाल परमेश्वराला तर मग निश्चितपणे तुमच्यावर जेव्हा वेळ येईल ना तर ही वेळ तुमच्या निश्चितपणे कामी येणार आहे. म्हणून ही क्रिया करत असताना आपल्या मनामध्ये भाव निश्चितपणे असायला पाहिजे. परमेश्वराचं नामस्मरण करीत करीत आपण परमेश्वराला उपहार दाखवितो. आधी आपण आरत्या बोलतो, मग परमेश्वराला उपहार दाखवतो आणि तोपर्यंत परमेश्वराला आपण आठवतो, परमेश्वराला आपण प्रार्थितो. 4 साधू 4 लोक त्या ठिकाणी आपण बसवतो की तुम्ही भगवंताला अर्चना करा, भगवंताला आवाहन करा. स्वामींना, श्री चक्रधर स्वामी महाराजांना, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना, श्री गोपालकृष्ण महाराजांना, श्री गोविंद प्रभू महाराजांना, श्री चक्रपाणी महाराजांना या ठिकाणी तुम्ही पाचारा. परमेश्वर जरी शरीराने आले नाही, परमेश्वराचा मनोधर्म जरी या ठिकाणी आला तरी तुमची क्रिया सफल होणार आहे. परमेश्वर जरी स्वतःने आले, कारण श्री दत्तात्रय प्रभूजी महाराज माहूरून निघतात, वाराणसीला स्नान करतात, बद्रिकाश्रमला पुराण ऐकतात, कोल्हापूरला भिक्षा मागायला जातात आणि पांचाळेश्वरला जाऊन भोजन करतात. स्वतः श्री दत्तात्रय प्रभूजी महाराज जरी या ठिकाणी नाही आले तरी त्यांचा मनोधर्म जरी आला
तरी आपली क्रिया स्वीकारात पडणार आहे. म्हणून स्वामींचा मनोधर्म, श्री दत्तात्रय प्रभूंचा मनोधर्म या ठिकाणी निश्चितपणे यावा, या ठिकाणी आपण सर्वांनी प्रार्थना करायला पाहिजे. कारण आपण जीव जे आहे कशामध्ये गुरफटलेला, या संसारामध्ये गुरफटलेला आहे. आणि संसाराची व्याख्या काय? दुःखरूपता, पापमूलता आणि अनित्यता हे ह्या संसाराचं लक्षण आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी दुःखरूपता, आपण सुख मानून घेतो, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, आपण सुख मानून घेतो म्हणून सुख आहे. वास्तविक या संसारामध्ये सुख नाही. गीतेमध्ये याला दुःखालयम अशाश्वतम असं म्हटलेलं आहे. या मृत्यू लोकाला काय म्हणतात की दुःखालयम अशाश्वतम, इथे निश्चित असं काही नाही, शाश्वत असं कोणी नाही. म्हणून आपण दुःखाने भरलेला, दुःखाने काय भरलं तर पूर्वजन्मामध्ये केलेले जे कर्म ते आपल्याला भोगावे लागतात, त्यानुसार आपली वाटचाल होते. कोणी अनेक कष्ट करतात, अनेक कर्म करतात, परंतु त्याला थोडंसं यश मिळतं, एक थोड्या यशामध्ये खूप प्राप्त करून घेतो. तर हे आपल्या पूर्वजन्माचे संस्कार असतात. ही दुःखरूपता, या दुःखातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त केव्हा होतो? जीवात्मा दुःखातून मुक्त केव्हा होतो? कारण दुःख मिश्रित सुख ते सुख बोलिजे, निरतिशय सुख तो आनंद बोलिजे, असं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी म्हटलेलं आहे. की आपल्याला जर परमेश्वराचं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर निरतिशय सुख कुठं मिळतं? जोपर्यंत आपण परमेश्वराला प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळत नाही. हे दुःख मिश्रित सुख आपल्याला जीवनात चालूच असतं. आपण कुठल्याही पदाला जा, कुठल्याही देवतेच्या पदाला जा, मनुष्य जन्मामध्ये आपण आलो तर आपण दुःख जोडूनच आलो. मनुष्य देह आपल्याला कशाने मिळतो? थोडं सांगाल तर बरं वाटेल, थोडासा मला आराम मिळेल बोलायला. पण ह्या जो मनुष्य देह आहे आपल्याला कशाने मिळतो? अन्नदानाने मिळतो. अन्नदान, एखाद्या मनुष्याला आपण खाऊ घातलं, कोण्या हेतूने? हेतूमध्ये फरक आहे. पुण्य हेतूने जर खाऊ घातलं तर मनुष्य देहाचा लेप आपल्याला मिळतो, म्हणजे झेरॉक्स कॉपी मिळते आपल्याला. जसा त्याचा देह आहे तसाच देह आपल्याला मिळतो, जसा त्याचा वर्ण आहे तसाच आपल्याला वर्ण मिळतो. परंतु आता हा मनुष्य देह निर्माण करीत असताना आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक केल्यानंतर आपण त्याला खाऊ घालतो, आणि मग पुण्य हेतूने खाऊ घातल्यानंतर आपल्याला मनुष्य देह मिळतो. स्वयंपाक करताना काय होतं? स्वयंपाक करताना काय होतं? हिंसा होते, किडे मरतात, मुंग्या मरतात. एवढंच काय, आपण श्वास घेतो त्या श्वासामध्ये देखील हिंसा होतच आहे. म्हणून आपण दुःखाच्या वेगळं कधी होऊ शकत नाही. ही दुःखरूपता प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक पुण्यरूपतेमागे पण जुळलेलीच आहे. मनुष्य देहाचं निर्माण करत असताना स्वयंपाक केला, त्या ठिकाणी जीवजंतूंची हिंसा झाली, सपूरजंतूंची हिंसा झाली, आणि मग तो भोग आपल्याला मरताना भोगावा लागतो, ज्याला अंतिक असं म्हणतात. काय म्हणतात? अंतिक असं म्हणतात. मग ज्या जीवात्म्याचा जेवढा या संसारामध्ये मोह असेल, जेवढं त्याचं लागले पण असेल, तेवढाच त्याला तो त्रास होतो. परंतु मनुष्य देह ज्यामुळे निर्माण झालं ते अंतिक त्याला निश्चितपणे भोगावं लागतं, त्यात ते चुकत नाही. अशी दुःखरूपता प्रत्येक क्रियेमध्ये आपल्या आहे. श्वास घेताना आपण दुःख जोडतो म्हणजे हिंसा होते आहे. हात हलविता, दान देता, हिंसाची. आपण हात हलवतो, दान देताना देखील आपल्याकडून हिंसा घडत आहे. म्हणजेच क्रिया कशी निष्पन्न होते? मिश्र क्रिया निर्माण होते. कुठलीच क्रिया ही केवळ राहत नाही. आणि आपल्याला जायचंय केवळाकडे. केवळ असलेला परमेश्वर, त्या परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचंय आणि आपल्यालाही केवळ व्हायचंय. आज आपण केवळ नाही, म्हणून आपण त्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये जाऊन मिसळू शकत नाही. आपण कशा अविद्येने ग्रसित आहोत, अधमती, अधगती, अधरती या त्रयदोषांनी बांधलेलो आहोत. आणि आता या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारचे कर्म जोडून ठेवलेले आहेत. जैसा जो चना भिजेना तो पुढा फुटेना. तर या जीवात्म्याची जी अविद्या आहे ती सैल करण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे आपण काय करतो? पंचअवतार उपार करतो आहोत, परमेश्वराच्या साधनाचं सेवादास्य करतो आहोत,
मंदिरामध्ये जाऊन झाडू पोचा लावतो आहे, परमेश्वराचं नामस्मरण करतो, हे कशा करता? तर जी आपल्या मागे आपल्यासोबत जी अविद्या लागलेली आहे, लागलेली नाही तर ती मुळापासूनच आहे, परंतु बोलताना शब्द असे म्हणतात की अविद्या लागलेली आहे. अविद्या लागलेली नाही, ती मूळचीच आहे. जर लागलेली असती तर ती लवकर खतम झाली असती. लागलेलं जे असतं ते आपण लवकर फोडून घेऊ शकतो, परंतु जी ती लागलेली नाही ती मूळचीच आहे. जैचा जीव तैची अविद्या. जेव्हापासून जीव आहे तेव्हापासून ही अविद्या आहे. आणि अविद्या म्हणजे काय? तर ही परमेश्वराच्या सुखाला प्रणवत नाही, प्रणवू देत नाही. परमेश्वराचं सुख त्यामुळे आपल्याला मिळत नाही. परमेश्वराचा आनंद जो आहे तो आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही. त्याला ही आडकाठी असलेली अविद्या आहे. आणि ह्या अविद्या छेदने करता आपला हा उपक्रम चालू आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचा आपण भजन पूजन क्रिया करतो, नामस्मरण करतो, पंचावतारोपहार करतो, अनेक प्रकारचं ईश्वराचं दास्य करतो आणि आपल्या जीवनातली अमूल्य वेळ आपण त्या परमेश्वराला देतो. आणि या वेळेचं महत्त्व काय आहे? तर ती अविद्या नाशण्याकरता ही वेळ, आपली जी वेळ आहे ही आपल्याला कामी पडणार आहे. किती वेळ? हा, वेळ सांगा म्हणजे सांगते, आमचं चालूच राहील. तर दुःखरूपता, एवढं चॅप्टर घेऊन बंद करतो. दुःखरूपता, पापमूलता आणि अनित्यता, या तीन गोष्टी या संसारामध्ये आहेत. थोडंसं लक्ष द्या. दुःखरूपता, दुःखापासून मुक्त व्हायचं आहे म्हणून आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची आहे, परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे आणि त्या परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं आहे. दुःखरूपता. पापमूलता, प्रत्येक गोष्टीमध्ये पाप आहे. किंबहुना स्वामींनी व्यवहार करताना देखील म्हटलं की व्यवहार कसा आहे? सत्य आणि अनृत्य. खरं आणि खोटं बोलल्याशिवाय व्यवहार होत नाही. 2 रुपयाची वस्तू जर आणली आणि 2 रुपयालाच जर विकली तर व्यवहार होईल का? कारण तुम्हाला काय मिळेल? काहीच नाही. 2 रुपयाची वस्तू आणून 4 रुपयाला सांगायची, 3 रुपयाला विकायची, तेव्हा तुम्हाला 1 रुपया मिळेल. म्हणजे खोटं बोलणं आलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पाप हे करावंच लागतं. खरं फक्त परमेश्वराच्या जवळ आल्यावरच बोलता येतं. परमेश्वरालाच कळतं की तुम्ही किती गाठ्या केल्या. गाठी परमेश्वर आपली मोजत नाही. तर परमेश्वर आपला काय मोजतो? आपला वेळ मोजतो. आपण 15 गाठ्या केल्या आणि मंदिरामध्ये आल्यानंतर 15 लोकांची गप्पा करत बसलो तर ते स्वीकारत होईल का? परमेश्वराच्या लेखी लागेल का? नाही. तर परमेश्वर तुमचं जे मन आहे, तुमचं जे चित्त आहे, एक तुम्ही किती वेळ परमेश्वराला दिलं ते लिहिलं जातं. ही गाठी एक माध्यम आहे की जेव्हा जेव्हा आपलं हे मन इकडे तिकडे सैरावरा पळतं त्या वेळेला ही गाठी आपल्याला जागेवर आणते. अरे बाबा, तू स्मरण करत होता रे. आपल्याला ही गाठी आपल्याला जाणीव करून देते की तुम्ही इकडे तिकडे कुठे गेला, आता तुम्ही जागेवर या. म्हणून ही गाठी काही परमेश्वर मोजत नाही, परंतु गाठीशिवाय आपण स्मरण करू शकत नाही. ही आपली कमजोरी आहे. जर गाठीशिवाय तुम्ही स्मरण करत असाल, करू शकत असाल तर निश्चितपणे करू शकता. परमेश्वर तुम्हाला काही स्वप्नातून सांगणार नाही की अरे तू गाठी घेतली नाही, असं काही म्हणणार नाही. कारण परमेश्वराला तुमचं ध्यान हवं आहे, परमेश्वराला तुमचं मन हवं आहे, परमेश्वराला तुमचा भाव आहे. परमेश्वराला हे लाकडाच्या गाठीचं काही करायचं नाही. दुःखरूपता, पापमूलता आणि अनित्यता. अनित्यता म्हणजे आज आपण हे मंदिर बघतोय, आज आपले शरीर बघतोय. काल आपण छोटे होतो, बालक होतो, तरुण होतो, मग तरुण झालो, मग वृद्धापकाळ झाला, मग आपण नाहीसं झालं. याला काय म्हणतात? अनित्यता. आज आपण मंदिर बघतो आहोत, आज हे तरुण आहे, चांगला आहे, फिटनेस आहे, परंतु हे असंच राहणार आहे का? नाही. तर हे संपणार आहे. त्या मृत्यूलोकात जे जे दिसतं ते नासतं, संपत. आणि जे दिसत नाही ते कधीच नासत नाही. आपल्या जीवातनं आपल्याला दिसत नाही. दिसतो का? तो कधीही नासत नाही. हा देह आपल्याला दिसतो म्हणून तो नासतो. ही गाठी आपल्याला दिसते, ती पण संपून जाते. तर ही अनित्यता ह्या संसारामध्ये आहे. आणि ह्या अनित्य असलेल्या संसारामधून, महत्वाचं आहे, अनित्य असलेल्या संसारामधून नित्य असलेल्या परमेश्वराला प्राप्त करून घ्यायची ताकद या अनित्य असलेल्या संसारामध्येच आहे. परमेश्वर आपल्याला काय मिळणार आहे? नित्य मिळणार आहे. परंतु कुठून मिळणार आहे? तर अनित्य असलेल्या या संसारामधून मिळणार आहे. आपण भोजन खाऊ घालतो, अन्नदान देतो, ते देखील काय आहे? अनित्य आहे. जेवण केलं 4 तासाने ते जिरून जाणार, परंतु तेने करून प्राप्त होणारं जे काही आहे ते कसं आहे? शाश्वत आहे. म्हणून या अनित्याचाही उपहास करून आपल्याला चालणार नाही.
त्याचा उपहास नाही करायचा, त्याचा उपयोग करायचा. काय करायचं आहे? अनित्य असलेल्या संसाराचा, अनित्य असलेल्या या देहाचा उपयोग करायचा. उपहास करून त्याचा आपल्याला चालणार नाही. परंतु आपलं जे जीवन आहे, प्रत्येकाचं जीवन, एक कवी म्हणतो, आपण प्रत्येकाला आपलं मानतो. आपले माता, आपले पिता, आपले बंधू, आपले भगिनी, आपण सर्वांना आपलं मानतो. पण ते आपले आहेत का? ते प्रवासी आहेत. तुम्ही प्रवासी आहात. ज्याप्रमाणे प्रवास करताना एखादा आपल्याजवळ येऊन बसला, त्याचा प्रवास संपला की तो उतरतो, आपण उतरतो, तसं आपण प्रवासी आहोत. आज आपण प्रवासामध्ये कोणाची माता झालो, कोणाची भगिनी झालो, कोणाचे पुत्र झालो. हा सगळा प्रवास आहे. ऋणानुबंधीनी सर्वत्र पशु पक्षी सुतालय. ही ऋणानुबंधाची सोबती आहे. तुम्हाला स्वतः तुमची माता तुम्हाला परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाणार नाही. तुमचा बंधू तुम्हाला मोक्षप्राप्तीला घेऊन जाणार नाही. तुम्हाला कोण मोक्षप्राप्तीला घेऊन जाईल? तुमचे कर्म, तुमची स्वतःची वेळ. म्हणून प्रत्येक माणसाला स्वतः परमेश्वराकडे जायचं असेल तर स्वतः कष्ट करावे लागतात. मी जर स्मरण करेल आणि म्हटलं की माझं जेवढं काही स्मरण आहे हे मी तुम्हाला अर्पण करतो, स्वामी श्री चक्रधरा या जीवात्म्याला तुम्ही मोक्ष द्या, तर देईल का परमेश्वर? नाही. तो तुम्हालाच प्राप्त करून घ्यावा लागेल. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आपल्या जीवनामध्ये समजून घ्यावा लागेल. म्हणून एक कवी म्हणतो, सबक जिंदगी ने सिखाया है मुझे, सबक जिंदगी ने सिखाया है मुझे, हर अपने ने ही रुलाया है मुझे, हर अपने ने ही रुलाया है मुझे, कोई अपना अपना नहीं होता, कोई अपना अपना नहीं होता, ये भी एक अपने ने ही सिखाया है मुझे. या जीवात्म्याला, प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. म्हणून आपल्या आत्म्याचा उद्धार आपण करावा. उद्धरेदात्मनात्मानं आत्मानं मौसादेत आत्मेव आत्मनो बंधू आत्मेव रिपुरात्मा. कोणी कोणाचं नाही. प्रत्येकाने आपली आपली मार्गक्रमणा करायची आहे, आपली आपली वाटचाल करायची आहे. हे शरीर संपलं की सगळ्यांची रिश्ते नाते संपून जातात. म्हणून नित्यपती जो आहे परमेश्वर, त्या परमेश्वराचा ध्यास करावा, परमेश्वराला आठवावं. आणि ही जी भावरूप क्रिया आहे, आता बघा पदार्थांची रिअल तर तुम्ही बघा, ही जी भावरूप क्रिया आहे, ही नुसती भावरूप क्रिया न राहता परमेश्वराने प्रत्यक्ष त्या मनोधर्माचा, तुमच्या भावनेचा, तुमच्या कष्टाचा, तुमच्या वेळेचा स्वीकार करावा. ही अभिलाषा व्यक्त करतो. सर्व ट्रस्टी मंडळींना, पूजनीय हंसदादांना फार फार आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. सर्वांनी जोरात म्हणायचं आहे, श्री गोपाल, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर